पुढची मोठी बातमी आपण बघूया। युद्ध केवळ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यातून जिंकता येत नाही, तर ते कधी-कधी भौगोलिक परिस्थितीचा अस्त्र म्हणून सुद्धा वापर केला जाऊ शकतो आणि शत्रूला गुडघे टेकवण्यास भाग पाडता येतं। इराणकडून हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा अशाच प्रकारे वापर केला जातोय। एकीकडे अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले होत असताना इराणने हॉर्मुझवरती टोल वसुली सुरू केली आहे। पश्चिम आशियाच्या विनाशाचा केंद्रबिंदू हॉर्मुझची सामुद्रधुनी। जगाच्या इंधनाची इराणनं नाडी आवळली। हॉर्मुझची सामुद्रधुनीत इराणकडून टोल वसुली। या रुंद खाडीला केवळ भौगोलिक महत्त्व आहे असं नाही, तर आता इराण युद्धातही त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। इराणच्या उत्तरेला ही हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे, त्यामुळे नैसर्गिकपणे ही सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणाखाली आली आहे। इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला चढवताच इराणनं भौगोलिक ताकदीचा अस्त्र म्हणून वापर करण्यास सुरुवात केली। जिथे लष्करी शक्ती कमी पडली तिथे इराणने भौगोलिक परिस्थिती आपल्या बाजूने वळवली। इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी केवळ बंद केली आहे असं नाही, ही सामुद्रधुनी जगातील सर्वात डेंजर झोन बनली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणनं स्फोटकं पेरली आहेत, जहाज विरोधी क्षेपणास्त्र तैनात केली आहेत, ड्रोन बोट्स आणि स्पीड बोट्सच्या माध्यमातून पहारा दिला आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ये जा करणाऱ्या जहाजांवर करडी नजर ठेवली जाते, त्यामुळे इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून अनेक तेलवाहू जहाज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकून पडल्यात, तर काही तेलवाहू जहाजांनी आपला मार्ग बदलला। हा जगातील सर्वात धोकादायक समुद्रमार्ग बनला आहे। इराणनं एक प्रकारे जगाच्या इंधन पुरवठ्याचा श्वासच रोखलाय। त्याचा परिणाम आता जगभरातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावर होऊ लागलाय। हॉर्मुझ सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प झाल्यानं जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत चाललाय। हॉर्मुझमधून आपले तेलवाहू जहाज बाहेर काढण्यासाठी अनेक देशांनी इराणची मनधरणी सुरू केली, तर इकडे आधीच अमेरिकेच्या निर्बंधामुळे जेरीस आलेल्या इराणला आयती संधी चालून आली आहे। हॉर्मुझमधून तेलाचे टँकर सोडण्यासाठी इराणनं टोल वसुली सुरू केल्याचं बोललं जातंय। नुकतेच एक तेल टँकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इराणनं $20 लाख घेतल्याची चर्चा आहे। एखादं राष्ट्र आपला देशाच्या पाण्यामध्ये येण्याकरता कर किंवा शुल्क हे लावू शकतं, परंतु नैतिकदृष्ट्या हे बरोबर नाही आणि सामान्य नियम आहे की सगळ्या जगाला या स्ट्रेट्स किंवा या समुद्रधुन्यांमधून जाऊन व्यापार करण्याचा हा अधिकार आहे, परंतु इराण हा अधिकार तोडतो आहे। जगाच्या एकूण इंधन वाहतुकीपैकी 20% वाहतूक ही एकट्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होती, त्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी हे जगाची तेल वाहिनी म्हणून ओळखली जाते। इराणने नेमका हा समुद्रमार्ग रोखल्यामुळे जगभरातील देश गॅसवर आहेत। आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक करण्यासाठी कोणत्याही देशातील जहाजांना शुल्क द्यावं लागत नाही, पण त्याच वेळी एखाद्या देशाला आपल्या समुद्र किनारपट्टीच्या पाण्यातील वाहतुकीची तपासणी आणि सुरक्षा नियंत्रण नियम लागू करण्याचा अधिकार असतो। पण इराणनं परिस्थितीचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे। भविष्यात ही टोल वसुली अशाच प्रकारे सुरू राहिल्यास जगभरात पेट्रोल डिझेल सोबतच गॅस आणि खतांच्या दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।